कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत। 14 मे रोजी भाजप नगरसेवक स्वप्नील मंजुळे हे आपल्या मित्रांसह एका रुग्णाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते। मात्र रुग्णालय परिसरात पोहोचताच संपूर्ण परिसर अंधारात असल्याचे चित्र त्यांना दिसून आले। यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला असता वीज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, लवकरच समस्या दूर होईल असे उत्तर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। माध्यमांशी बोलताना स्वप्नील मंजुळे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की आम्ही रुग्णालयात उपस्थित असताना तब्बल 5 रुग्णांना इतरत्र रेफर करण्यात आले। सध्या लाईट नसल्यामुळे एवढ्या मोठ्या रुग्णालयात एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। यावेळी त्यांनी रुग्णालयात प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती आमदार विवेक कोल्हे यांना देण्यात येईल, तसेच लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले कोपरगाव ग्रामीण रुग्णालयच अंधारात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा आणि रुग्णसेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।